नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको। प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर कळेल की आपले सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेनेच आहे। जो काही पैसा अडका मालमत्ता आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे। म्हणून जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्या सत्तेने होत असते। कोणत्याही वाईट बऱ्या कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका। गर्व झाला तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील। नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते, म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा। माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही। प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करूया। राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी। लहान मुलाप्रमाणे निर्भिमान असावे, रामाला सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ। रामाला शरण जावे आणि मजेने असावे, आनंदाने संसार करावा। तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे। प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात राहा। वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको। असे वागल्याने हवे नको पण नाहीसे होते। फक्त आता एक करा, रामाला अनन्य भावाने शरण जा। रामा तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा। तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे। आपण अभिमानामुळे मदतीकरता हातच पुढे करत नाही, त्याला तो काय करणार। मला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला नक्की देईल। पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा। समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले। ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल। जे म्हातारे असतील त्यांनी भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवान स्मरणात कर्तव्याला चुकू नये। हा समाधानाचा मार्ग आहे, यातच सर्वस्व आहे। जो भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरूरत नसते। भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकवीत नाही, त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या। भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल, म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा। भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद। राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा। ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।